तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी विश्वजित. आणि काल आपण इथं रूम घेतली होती. रूममध्ये आपण काल स्टे घेतला होता. तिथं आमची गाडी, आता आम्ही गाडीमध्ये सगळं आमचं मटेरियल जे होतं, बॅग वगैरे ते सगळं आता ठेवलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गणपती मंदिरात, गणपतीपुळेमध्ये आता आम्ही. आणि इथे या हॉटेलमध्ये आम्ही स्टे घेतला होता. आता सगळी गॅंग पुढे आहे, मी पाठी राहिलो होतो. आणि आता इथून चाललो आहे. या हॉटेलमध्ये आम्ही स्टे घेतला होता. तर इथून सरळ थोडंसं लांब आहे मंदिर इथून, पण चाललो आहे. गँग पण दाखवतो. सगळेजण आत्ता रेडी होऊन चाललेत. आता पहिल्यांदा तर नाश्ता करणार आहे आम्ही. आणि नाश्ता करून आता भूक लागली आहे. रात्री काय डोकं दुखत असल्यामुळे लवकर झोपलो होतो मी. रात्री काय मला ते थोडंसं कंटेंट टाकायला विसरलो मी, डोकं दुखत होतं त्यामुळं. आम्ही सगळेजण थांबलो इथं. हाय कर रे, हाय कर, हाय कर, हाय. तर इकडे आम्ही स्टे घेतला होता. या रूटने आम्ही चाललो आहे आतमध्ये आता मंदिराकडे. इथून गाड्या वगैरे जातात. पायी जाण्याचा पण मार्ग इकडूनच आहे. हे घनदाट असं जंगल आहे गणपतीपुळेमधलं. मस्त अशी सावली पण पडलेली आहे. आणि आम्ही गणपती मंदिरात आता थोड्याच वेळात प्रवेश करणार आहे. हो, पायी चालत येण्याचा रोड आहे. चालत चालत चाललोय, पण मंदिर अजून आलेलं नाही. इथं झेडपी शाळा आहे. इथे मस्त असं वातावरण आहे इथं कोकणमध्ये. दोघं गेलेत मेनू कार्ड आणायला. नाश्त्यासाठी आम्ही ऑर्डर केली होती पुरी भाजी. आता पुरी भाजीचा स्वादिष्ट आम्ही नाश्ता करून निघणार आहोत गणपती दर्शनासाठी, ते पण गणपतीपुळेमध्ये. चला मित्रांनो, आम्ही या यशोधन हॉटेलमध्ये केला सकाळचा नाश्ता. आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत गणपती दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आपण ज्या हॉटेलमधून बाहेर आलो तिथून आता आम्ही नाश्ता वगैरे केला. आता आम्ही थेट मंदिराकडे चाललो आहे. मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेणार आहे. सगळ्या मित्रांनी वगैरे नाश्ता केला. पुरी भाजी, कॉफी, पावभाजी, मिसळपाव, काय ना काहीतरी गोष्टी खाल्ल्या. आता आम्ही चाललो आहे चालत चालत मंदिराच्या दिशेने. मंदिरात गेल्यानंतर तिथं आता थोडं अजून काही सीन घेणार आहे, ते पण तुम्ही बघू शकता. गाडी पार्किंगला पण जागा आहे. आम्ही बॅक साईडून चाललो आहे मंदिरात. हे कोकणात आलंय आणि कोकणात फिरायचं म्हणतंय. किती साठमाळ आहे काय दुसरं काय बघायला भेटतं तसं नाही. अजून काय नाही. लास्ट आपलं आता एक दोन ठिकाणी जाणार आहे. दोन ठिकाणी जाणार आहे. हे 2 ठिकाणी जाणार आहे. अहो जायचं सांग. शेवटचं ठिकाण आपलं हेच होतं. हे सर जरा कॉफी सोबत जरा कुठे जायचं? मार्लेश्वरला जायचं ना, विमलेश्वर काय मारो मुझे मारो काय हे सर विमलेश्वर म्हणायला लागले. त्यांना जरा अक्कल द्या कमेंट मध्ये सांगायला. मार्लेश्वर आहे कोकण मध्ये. आणि ते दुसरीकडे पण जायचं, कुठेतरी दुसरीकडे पण जायचं सरांचा प्लॅन आहे. बघू आपण आता हे दुसरीकडे कुठे घेऊन जातात. पहिल्यांदा अजून. आणि रात्री मस्त कराडला जेवणार आहे. कराडला जेवणार आहे. ते नंतरची गोष्ट आहे. आत्ताची गोष्ट आपल्याला मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचंय. तिथले पण थोडे थोडे आपण फुटेज घेऊ, हे तुम्हाला दाखवतो. तर त्या आतासाठी बाय बाय. सो गाईज, आपण आलोय कोकणातल्या गणपतीपुळे मंदिरात. सर्वप्रथम आपण आता लागणार आहे लाईनीमध्ये. लाईनीमध्ये गेल्यानंतर आपण थेट आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपण पहिल्यांदा महाप्रसाद मिळतोय का नाही त्याची आपण सोय करू. त्याची काही सोय नाही होणार आता आपल्याला माहिती आहे. आपण आता तर मित्रांनो, आपण आलोय गणपतीपुळेमध्ये. आता गणपती मंदिराच्या आवारात. काल रात्री आम्ही इथं बसलो होतो, तुम्ही बघितलं असेल. आणि या साईडला पण एक जण फोनवरती बोलत बसला असेल. सॉरी, बसला होता असेल नाही. आणि मेन गेटच्या एंट्रन्समधून आपण आतमध्ये आलोय. तर मी तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवतो आता आपण आहे कुठं एक्झॅक्टली.
मंदिरात जाण्यासाठी इथून प्रवेश आहे. आणि काल बीचवरती रात्रीच्या टायमिंगला आपण इकडने गेलेलो. इथं आता हे चप्पल स्टँड आहे, मोफत चप्पल स्टँड. इथं आपण चप्पल ठेवणार आहे. सगळ्यांनी याच्यात चप्पल टाकल्या, काकांकडे बॅग दिली, टोकन घेतलं A19चं. इथं ठेवले आपण चप्पल. चाललो आतमध्ये. कुठं आतमध्येच असेल रे ते. इथे 2 गोमाता आहेत. इथं एक आहे. या साईडला बीच आहे, पण बीच वरती नाही आपण जाणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण मंदिरात जाणार आहे. इथे एक गोमाता आहे. या साईडला एक गिफ्ट शॉप आहे. जे काही घ्यायचं असेल ते घेऊ शकतो आपण सगळ्या गोष्टी. मित्रांनो, आपण आतमध्ये आलोय. चाललोय आपण रांगेतून. इथं पहिल्यांदा या रांगेतून आपल्याला जावं लागतं. रांगेचे तुम्ही गेट्स बघितले असतील. या रांगेंमधून आपल्याला प्रवेश करावा लागतो. चतुर्थी किंवा गणेश जयंती असते त्या टायमिंगला पण इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते. सर्वप्रथम आपण तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. एंट्रन्सला आता आपण प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असताल की हे लोक उंदीर मामांच्या कानामध्ये असे काय बोलत आहेत. तर मित्रांनो, गणपतीपुळेमध्ये गणपती मंदिरात आपण प्रवेश केल्यानंतर महाद्वारासमोरच एक उंदीर मामा विराजमान आहेत. तर या उंदीर मामांच्या कानामध्ये आपली मनातील जी काही इच्छा असेल ती आपण बोलल्यानंतर ती इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचते. आल्यानंतर आपल्याला पाय वगैरे वॉश करावे लागतात, धुवायला लागतात आतमध्ये जाताना. आणि इथून परत बॅरिगेट्स आहेत. लाईनमधून आपल्याला जावं लागतं. लाईनीमधून आता आपण चाललोय. इथे लाडू प्रसादाचं पण एक टेबल आहे. इथे लाडू प्रसाद पण आपल्याला घ्यायचा असेल तर तो पण मिळतो. मंदिराच्या आपण आतमध्ये चाललोय. आता मी बघू पुढच्या फुटेज पण मी घेण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आतासाठी बाय बाय. मंदिरात प्रवेश करताना लाईन तर खूप मोठी होती, पण आपण आतमध्ये प्रवेश करणार, दर्शन घेणार. आणि आपली गँग तुम्ही बघू शकता एकदम पुढे गेलेली आहे. इथं अथर्व, सिद्धेश आणि शुभम 3 जण पुढे, आम्ही राहिलोय मागे. गणपती मंदिरात हो गाभारा आहे, आपण स्क्रीन मधून बघतोय. आणि आपण रांगेत थांबलोय. एवढी मोठी रांग आहे, आपल्याला जायला थोडा वेळ लागणार आहे मित्रांनो. मंदिराच्या परिसरामध्ये मित्रांनो आता आपण मंदिरात थोड्याच वेळेस आपण प्रवेश करणार आहे. गाभाऱ्यात गेल्यानंतर दर्शन घेऊन बाहेरचे जे काही फुटेज असतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत आता मी लाईन पूर्ण करून आतमध्ये जातो, थोडंसं गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी बघू आपण. बाय बाय मित्रांनो. दर्शन तर आपण केलं. हे बॅक साईडून आपण दर्शन घेतलं होतं आत्ता, पण तिथं कॅमेरा अलाव नव्हता गाभाऱ्यात गेल्यानंतर, तर मी तिथलं फुटेज नाही घेऊ शकलो. तर हे मंदिराच्या बाहेरचं फुटेज आहे, हे तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतो. फुटेज वगैरे बघून तुम्ही मला सांगा मंदिराच्या आवारातलं जे काही लोकेशन होतं ते कसं आहे. इथलं वाईब तर एकदम फुल पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. ते तुम्ही बघू शकता. माझ्या बॅक साईडला मंदिर आहे, हे कोकणमध्ये आहे. बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवतो तर कसं आहे, आणि ह्याच्या समोरचा जो काही व्ह्यू आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे बॅक कॅमेऱ्यात मी नाही दाखवू शकत, मी तुम्हाला नंतर दाखवतो. सर्वप्रथम आपण इथं मंदिराचं परिसर बघू. सगळा परिसर जो आहे तो गणपतीपुळेमधल्या गणपती मंदिराचा आहे. हे साईडला घनदाट असं जंगल आहे, बघू शकतात तुम्ही. इथं भरपूर प्रमाणात गर्दी असते.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गणपती मंदिरासमोरच एक असा अथांग महासागर आहे जिथे तुम्ही जाऊन एन्जॉयमेंट पण करू शकता. आता मी तर सर्वप्रथम इथे बीचवरती गेल्यानंतर हॉर्स रायडिंग करणार आहे जी की मला मनापासून आवडते आणि बघू अजून काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर मग चला. आता मित्रांनो घोड्याची राईड केली. राईड करताना मोबाईल माझ्याकडे होता त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला नीट, खराब झालाय. पण मी दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता तो मी ॲड करतो त्याच्यात. पहिल्यांदा घोडा चालवला आणि इथं उंट होते पण उंट नको आहे मला. ते काय आहे लय उंच आहे उंट, ऊन लय लागत होतं त्यामुळे मी नाही उंट चालवला. व्हिडिओ पण इथं ब्लॅक येतात, उंट एवढं कडक आहे, फुल गरम होते. हो बीच आहे, त्या बीचवरती पण आम्ही थोडा एन्जॉय केला, घोडे सवारी वगैरे केली. आता चाललोय गाडीकडे. आता इथून निघून दुसऱ्या प्रवासात जाणार आहे आम्ही, दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे. हे तर काय हॉर्स रायडिंगवालाच आहे, त्यांनी पण घोडा ताणला होता, पक्का ताणला होता. ह्याचा पण व्हिडिओ मी त्याच्यात अपलोड करतो, बघा तुम्ही. चांगलं बेटर कोण चालवत होतं, मी तर नाही चालवत एवढं मला माहिती आहे. आपलं थोडंसं चालवायचं. नाद नाद आधी केलं नाद तरी पण मी तर नवीनच आहे. हा ना, जाऊ दे आता, काय विषय नाही. इथं पण कडकमध्ये फुल अशी गर्दी झालेली आहे. आणि हे दोन तुम्हाला दाखवतो, चंगू मंगू इथं बसलेले आहेत. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो. बसली होती हे मोने एक होतं, ती मागची ती होतं माझ्यासोबतच होती. हाय गाईज, आम्ही आता प्रसाद घेतलाय. यार प्रसाद मला पण घ्यायचा आहे, कुठून घेतला? तर 25 रुपयाला एक पण कॅश लागते, ऑनलाईन नाही चालत. नाही चालत का? टोकन द्या रे, तो घेतो खाली. चालते. आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललोय. टोकन दे तर प्रसादाच्या इथे गेल्यानंतर डायरेक्ट आता बघू काय होते. आम्ही चाललोय मित्रांनो प्रसाद आणायला. आता बॅक साईडहून आम्ही बीचवरती थोडा धिंगा मस्ती केली, तिकडने परत आम्ही आलोय आता प्रसाद घ्यायला. प्रसाद आता कुठे आहे बघतो, दाखवतो प्रसाद. पण मित्रांनो आपण आता लाडूचा प्रसाद घेतलाय आणि आता चाललोय गाडीकडे. लाडूचा प्रसाद घेण्यासाठी थोडा वेळ झाला. आम्ही गेलो होतो तिकडं बीचवरती हॉर्स रायडिंग करायला. थोडीशी हॉर्स रायडिंग करून म्हटलं की आता जरा प्रसाद घेऊया. प्रसाद घेतला, आता चाललोय गाडीकडे. गाडीत गेल्यानंतर आता पॅकअप होईल आमचं आणि इथून थेट आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे. लोकेशनला जात असताना तिथले काही फुटेज असतील ते पण मी तुम्हाला इथं दाखवतो. आता भेटूया पुढं परत. चला बाय. तर मित्रांनो चाललोय आम्ही आता दुसऱ्या लोकेशनवरती. गणपतीपुळेमध्ये दर्शन घेतलं, लाडू प्रसाद घेतला, बीचवरती जरा मोज मज्जा केली, हॉर्स रायडिंग केली. त्यानंतर आता चाललो दुसऱ्या लोकेशनवरती. दुसऱ्या लोकेशनवरती गेल्यानंतर तिथले पण आम्ही आता काही फुटेज घेणार आहे ते दाखवतो. हे आहे गणपतीपुळे आणि इकडून जाऊ दुसरीकडे. चलो. गणपतीपुळेमध्ये मित्रांनो बघू शकता किती प्रमाणात गर्दी झाली आहे. रात्री इथं आम्ही आलो होतो तर एकही जण नव्हता इथं. इथले जे कोण रहिवासी होते तेवढेच जण दिसत होते, बाकीचे इथं आता जे आहेत ते सगळे अनोळखी लोक आहेत. इथं भरपूर प्रमाणात अशी गर्दी आहे आणि या साईडला इथं पार्किंग पण आहे 4 व्हीलरचं आणि काही लोकांनी बाहेर पण लावलेत. हे रिक्षा स्टँड आहे. तर आम्ही चाललोय परत आता आमच्या जिथे आम्ही स्टे केला होता तिकडे. गाडी पार्किंग आहे तिथे. अजून एक गोमाता, इथं भरपूर प्रमाणात गोमाता आहेत. पार्किंग हे टाउन प्राईड. ह्या साईडला पण एक बंगला आहे, इथून चाललोय आम्ही चालत. हे मोन्या बघतोय माग. मोन्याची इच्छा नाहीये वाटतं घरी जाण्याची, गणपती मंदिराकडे परत बघत होता. तर बघू आता हे आपले काय म्हणतात मित्र खरेदी केली. 2 गणपतीच्या मूर्त्या घेतल्यात मातीच्या, अजून प्रसाद घेतला मस्त. रात्री बघितलेल्या आवडल्या, मग म्हणलं आता सकाळी सांगितलं होतं त्याला मूर्त्या घ्यायच्या, त्यांनी मूर्त्या पण घेतलेल्या. मग आपलं नियोजन डायरेक्ट असतं, डायरेक्ट घेऊन आलो, विषय संपला. आणि या मित्रांनी काय फक्त प्रसाद घेतलेला आहे, बाकी नाही काय. मी पण प्रसाद घेतला, आवडली मग म्हणलं आता घेऊन जायच्या. 2 मूर्त्या घेतल्या, एक घरी आणि एक गावाकडे घरी. इथं गावाकडे कळलं असेल तुम्हाला मित्रांनो, पण असं काय विषय नाही. ठीक आहे चला बघू आता डायरेक्ट गाडीतलं तुम्हाला फुटेज दाखवतो. बाय बाय. आमचा कुख्यात लीडर शुभम हे जरा काय तर 2 शब्द बोलणार आहे. हे बोलला. तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे मार्लेश्वरला.
आता आमचा नेक्स्ट स्पॉट मार्लेश्वर आहे. तर बघू शकता आमचे सगळे मित्र आहेत. हाय तर आम्ही- हाय मोने हाय. हे आमचा एक कार्यकर्ता राहिला. तर तिथून पुढे आम्ही नाणीजला पण जाणार आहे. तर आमचा आजचा किती दिवसाची ट्रिप होती सांगू शकत नाही. कंप्लीट 2 वर्षानंतर ट्रिप काढली होती. त्यातले नमुने होते ते काय आलेले नाहीये. ते पण मी त्यांचे फोटो ऍड करणार मी त्यांच्यात, कारण की त्यांना फोन करून आम्हाला त्यांनी डिच्चू दिला. आणि तो गेला दुसऱ्यांसोबत. आम्हाला ना आता बोलतात की आम्ही पण आलो असतो. हे बरोबर आहे का? जाऊ दे. तर हे फंटा लवर आहे आमच्यात एक. फंटा लवर आहे की आमच्यात. हा सर्व फंटा. आणि पुढचा इडली फंटा आहे. इडली फंटा आहे की आमच्यात. तर तो म्हणला मी दाढी करायला जाऊ का, फोटो चांगले येत नाही. आणि तो दाढी करायला माणूस जाऊ दाढी का? करणारा पक्का कोरोनावाला होता. तर कोरोनावाला बोलला तर तो गेलाच नाही. जाऊ द्या. चला आता चाललो आम्ही पार्किंगकडे. नेक्स्ट पॉइंटला भेटू. आता डायरेक्ट आपण नेक्स्ट पॉइंटला भेटू. तर बाय बाय. त्या तिथी लॉज जिथं आम्ही स्टे घेतला होता, हा सगळा तिथला एरिया आहे. इथं रात्रीच्या गाडी पार्किंग केल्या होत्या, 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या कंबाईन होत्या. ह्या साईडला बॅक साईडला आता 4 व्हीलरचं पार्किंग आहे. तिथंच आपली एक गाडी लावली आहे. टिक 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 वाजायला लागली. आलो की वाजते. सेन्सर लावून घेतलेत. हे बघा, ही आपली ग्रँड विटारा. हे इथलं सगळं पार्किंग. हे आपली गँग. सिद्धेश, अथर्व, आर्यन, मोन्या, शुभम. मोन्या म्हणजे सूरज. आणि असं करून आलाय कल्टी मारून कामावर डिच्चू देऊन. सरांना फोन करून सांगतो. त्यांचा काय फोन काय सरांचा तर काही फोन लागत नाही आता नेटवर्क नसल्यामुळं. आता सरांसोबत तो काहीतरी बोलणार आहे. हॅलो बोलते सरांसोबत. हे बघा आमचा बाई, हे जर्किन काढत होता लगेच टापटेच झालाय. याचा कोणी विश्वास ठेवू नका. धोके का पहिला नाम आर्यन. धोके का पहिला नाम आर्यन. हो, गाडी केली स्टार्ट. 2 बॉडी बिल्डर आहेत आता इथं बॉडी शो करायला लागलेत. तो एक आणि यांना आम्ही अचानक आणला असं समोरच्यांना सांगतोय, पण आलाय तो स्वतःहून. काय विषय नाही. हे आता गडी बिडीफुल खादीचे कपडे गडी घालणार आहे. बनेनवरच आता गाडीत बसणार आहे. याचा काय विषय हार्ड आहे. या आता आल्यावर बोलू. पक्की मारलेली आमची. तो म्हणला आल्यावर बघू. कामावर गेलो. आता चाल. कसा रिव्ह्यू या सरांचा. कामाला डिक्की देऊन डायरेक्ट कोकण गाठलंय सरांनी. डिक्की लागलाय. तर आता मटेरियल बिटेरियल काय ते आपण ठेवून घेऊ. अशा तऱ्हेने आमचं इकडचं कोकणचं नियोजन होतं आहे आणि नेक्स्ट टाइम पण राहील. आता आपण निघतोय दुसऱ्या लोकेशन वरती. तिथे गेल्यानंतर आपण तिथलं लोकेशनचे जे काय असतील फुटेज तिथले पण बघू. काय काय फुटेज आपल्याला मिळतात, नवीन नवीन काही गोष्टी बघायला भेटतात. कोकणातील जरा वातावरणाचं जरा आपण कडकमध्ये असं वाईब घेऊ, बघू. चला भेटू दुसऱ्या पॉइंटला. बाय बाय.